करतो. अतिशय आनंद होतो आहे. जो भारत सरकारमध्ये दिवसांदिवस लोक बेसचा प्रॉब्लेम चालू आहे. अजून आमच्यामधला युवा एक खडकदार नेता म्हणून त्याची ओळख पण होती आणि जवळपास त्यांनी स्टडी करून त्याच्यामध्ये यशस्वी पार पडले. असे जोगनभाई यांचा वकील झाल्याबद्दल आप्पासाहेब मित्र परिवाराकडून आम्ही सत्कार करण्यासाठी एकत्रित आलो आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. तसेच नागेश सरांचा वाढदिवस आहे. त्यांनी पण सामाजिक कार्यकर्त्यामध्ये नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले. वेगवेगळ्या त्यांचा पण त्याच्याजवळ पण अनुभव गाडा आहे आणि आप्पासाहेब मित्र परिवार असलेले आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी एकत्र आलो आहे. मी आप्पासाहेब मित्र परिवाराकडून जो अध्यक्ष आहेत आप्पासाहेब यांना रिक्वेस्ट करतो त्यांचा सत्कार करून त्यांनी त्यांचा मनोगत करू शकतो. माझं नाव नमस्कार, मी आप्पासाहेब लंगोटे तिसऱ्या मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. आपण या जिल्हा परिषद येथे सर्व पत्रकार बंधूंना घेऊन आपण सगळ्यांचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतो. आज आमचे स्नेहमित्र व मार्गदर्शक नागेशजी पाचखंडे साहेब हे राजकारणामध्ये फार मोठे व्यक्ती आहेत, पण सध्या त्यांनी राजकारणात अलिप्त आहेत. कारण राजकारणामध्ये गटतट असल्यामुळे त्यांच्या मनाला ती पटल्या नसल्यामुळे त्यांनी अलिप्त आहेत सध्या. कारण आज त्यांचं वाढदिवस आहे. आज त्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार व पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते व तसंच RTI कार्यकर्ते यांच्यातर्फे आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे. आम्ही त्यांना निमंत्रण केलं होतं. त्यांनी आम्हाला मान देऊन या ठिकाणी वाढदिवसासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं मी वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांनी या ठिकाणी आम्हाला येऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व आभारी आहे. तसेच आमचे स्नेहमित्र जुबेर नागुलसुरे यांनी आपल्या राजकीय म्हणजे कसं सामाजिक क्षेत्रात व सगळे मित्र परिवारामध्ये एकत्र राहून त्यांनी या ठिकाणी आज वकिली क्षेत्रात LLB परीक्षा पास होऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन LLB पास झालेले आहेत. आम्ही त्यांचाही या ठिकाणी आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार व पत्रकार बंधू RTI कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे आम्ही वाढदिवस या ठिकाणी आम्ही त्यांचं सत्कार अभिनंदन व सत्कार करण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिनियर वकील साहेब इथं आलेत. त्यांच्याकडून त्यांचा सत्कार करूया. मी नाना परशाळे सरांना आणि अब्दुल पठाण साहेबांना त्यांना रिक्वेस्ट करतो त्यांनी या डीडी फोटो आणला का? फोटो आणला नाही म्हणतो. फोटो तंत्री हो हार सांग नाही तिकडं करू तिकडं. हो सगळं हार लहान करा. हां करू हो घ्या की घ्या ना. आता सत्कार मूर्ती व आजचे बड्डे बॉय यांना रिक्वेस्ट करतो त्यांचा मनोगत त्यांनी व्यक्त नागेश सर
आज या ठिकाणी आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीनं पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीनं आजच्या या माझ्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी सत्कार खूप कमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं. त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. माझा वाढदिवस त्यांनी एका अनोख्या पद्धतीनं आपल्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी माझा सत्कार करून केला आहे. तसेच माझे मित्र जुबेर नागनसुरे यांचं LLBचं शैक्षणिक वर्षातलं त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालं आणि ते वकील झाले. त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला. मी या ठिकाणी पत्रकार बांधवांचा या ठिकाणी आभार मानतो की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देऊन आम्हाला प्रोत्साहित केलं आणि आम्हाला चांगल्या सत्कर्मी काम करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. यासाठी मी आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराला आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांना मी आभार मानतो आणि थांबतो. आज एकत्र आम्ही सगळ्यांनी एकत्र जमलेले ते एक आनंद आहेत. 2 आनंद उत्सवमध्ये 2 सत्कार मूर्ती आहेत. त्यांचे वरिष्ठ बडेकान सर इथं उपस्थित आहेत, ॲडव्होकेट आहेत. त्यांनी आम्हाला मनोगत व्यक्त केलं. प्रथमतः आज भट्टीपोळीचे एक पाचकंदीच आहेत आणि माझे जुनियर जुबेर पटकन साहेबांचे बड्डे माझ्या वतीने आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार आणि आपल्या पत्रकार बंधूतर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझे ज्युनियर जुबेर खूप कष्टाने दिवसरात्र एक करून रेल्वे परीक्षा उत्तीर्ण झाले, त्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन करतो. जुबेरबद्दल सांगायचं झालं तर एवढ्या कठीण परिस्थितीतून त्यांनी LLB पास केली म्हणजे साधा जोक नाही. जुबेर हे राहणारे मूळचे कर्नाटकचे, आनंद तालुक्याचं हिरवणी गाव आहे, इथे राहतात. तिथे राहून त्यांनी त्यांच्या आजीकडे शिंदखेडकडे राहून त्यांनी LLB म्हणजे पुढचा जे शैक्षणिक वर्ष आहे शैक्षणिक अभ्यास करून 10वी 12वी पास झाले आणि LLBला ॲडमिशन घेतले. LLB जसं ॲडमिशन घेतली होती लॉला ते माझ्याकडे आले होते प्रॅक्टिससाठी. मी त्यांना विचारून राहणार कुठं तू? मी राहणारा जेवढगीचा आहे, सिंदखेडचा आहे. मग तुझे आई वडील माझे आई वडील आहेत शिरोलीला, माझे आजी आजोबा आहेत सिंदखेडला. अरे मग तू येणार जाणार कसं? नाही मी तर राहणार हॉस्टेलमध्ये, मी आहे उपस्थित. हॉस्टेलमध्ये राहून मी शिक्षण पूर्ण करणार आहे साहेब, मी तुझ्याकडे व्यवस्थित करतो. पण त्याची जिद्द आणि चिकाटी पाहून त्याला मी घेतलं होतं. त्याची जिद्द आणि चिकाटीने इथं सोलापुरात 3 वर्ष पूर्ण केले आणि राहिले 2 वर्ष तो पुण्याला गेला. पुण्यामध्ये पार्ट टाईम जॉब करत करत एक वकिलाकडे गेला. इथं जाऊन हा 2 वर्षाचा कोर्स त्यांनी पुन्हा केला आणि जिद्दीनं तो म्हणजे LLB पास होणं तुम्हाला माहीत आहे सोपं नाही आहे. तिथे राहून जिद्दीनं मेस लावून तो LLB कोर्स पूर्ण केला. आणि तो मला नेहमी विचारतो मी हायकोर्टात प्रॅक्टिस करू सोलापुरात करू का पुण्यात करू? मी म्हणलं तुला जिथं कर मी तुझ्या पाठीचे. हायकोर्टात करत असेल तर हायकोर्टामध्ये आपले क्लासमेट आहेत ओळखीचे तिथं कर. मी म्हणलं सोलापुरात 1-2 वर्ष कर, पुण्यात 2 वर्ष कर, हायकोर्टात तुला लावतो मी. तुला मोठं वकील व्हायचं हायकोर्टात जाऊन कर. असं जिद्दीचा पोरगा आहे आणि त्याचं लक्ष काढते पण तो छान बसणार नाही हे मला खात्री आहे. की आमच्या अल्ला त्यांनी मी प्रार्थना करतो ही असंच उतरवतो त्याची प्रगती व्हावं, चांगलं मोठं वकील व्हावं आणि माझ्या नावासहित याच्या आईवडिलांचं, याच्या आजोबाचं, आजीचं, यांच्या मामाचं आणि त्याचे खास मित्र आहेत आप्पासाहेब लंगोटे आणि आपल्या ग्रुपचं नाव उंच करावं आणि माझी इच्छा खूप बोलायचं होतं पण वेळ कमी आपल्याला. अजून एकदा पाचकंदी साहेब आणि जुबेरला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि माझ्या मनोगत
हो आभार प्रदर्शनमध्ये कुठे त्यांच्या मामाचं पण नाव घ्या हो. लई मोठं योगदान आहे त्यांचं. गेलं मोबदला घेतलं की मामाचं घेतलं की आजीचं घेतलं, मामाचं त्याला नाव जुबेर नागनसुरे जुबेर कपूर नागार्जुन मी प्रौढ शिंदखेडचा राहणारा. तर आज आप्पासाहेब मित्र परिवारातर्फे आणि पत्रकार संघाकडून मला मला पास झाल्याबद्दल सत्कार केले त्यावर सर्वांना अभिनंदन आभारी सर्वांचा मी आभार आहे. प्रथमतः तर आप्पासाहेब लंगोटे माझे सहकारी मित्र आहेत यांचा प्रथमतः आभार आहे मी सर्वांचा. आणि पाचकर्णी साहेबांचा पण बर्थडे केले आज त्या बर्थडेबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. आभार प्रदर्शन कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष पठाण साहेबांना मी रिक्वेस्ट करतो त्यांनी आभार प्रदर्शन आजचा कार्यक्रम त्यांनी करावं. जिल्हा परिषद कंपाऊंडचे आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार आणि पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने 2 सत्कार मूर्तीचा येथे सत्कार करण्याचं आयोजन आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलं. यामध्ये आज एक आपले सहकारी मित्र जुबेर भाई वकिली परीक्षा पास झाल्याबद्दल आणि यशाची पायरी गाठल्याबद्दल अत्यंत गरीब परिस्थितीतून मात करीत वकिली परीक्षा पास झाल्याबद्दल त्यांचा इथं सत्कार करण्यात आला आहे. दुसरे आमचे सहकारी मित्र नागेशजी पाचकंटी ते राजकारणात नेहमी सक्रिय असतात. आता कोणीतरी एका भाषणामध्ये म्हणलं की ते राजकारणापासून अलिप्त आहेत. तर ते अलिप्त नाहीत, ते पाठीमागून शोध घेत आहेत कोण काय करत आहे. अलिप्त म्हणता येत नाही कारण त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यांचं माझा